नमस्कार. आज ज्येष्ठ वद्य त्रयोदशी. आज आपण संत एकनाथांचा एक अभंग पाहणार आहोत. सर्व भावे सर्वस्वेसी मज हृदयस्था शरण येसी. तई माझी सर्वगतता पावसी सर्वभूत निवासी हृदयस्थू. टीळ भरी राखोनी अभिमान जरी मजरी घसी शरण. तरी माझी प्राप्ती नव्हे जाण अभिमान विघ्न प्राप्तीसी. संत एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतात माणसाच्या जीवनातील परमोच्च ध्येय ईश्वर प्राप्ती आहे हे मानले आहे. ईश्वर प्राप्ती काय सहजासहजी होणार आहे? यासाठी माणसाने जीवनातील कर्तव्य कोणती, जीवनाचे श्रेय कोणते, जीवनाचे पूर्णत्व कशात साठवले आहे आणि ते प्राप्त कसे करून घेता येईल हे सांगणारा धर्मच ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवित असतो. स्त्री पुत्रादी विषयाचा ध्यास सोडून कर्मठपणा आणि कर्माचा अभिमान दूर सारून योग्यता शहाणपणा बाजूला करून भगवंताला शरण जायला हवे. इतकेच नव्हे तर सांडूनिया वेदाध्ययन, सांडूनिया शास्त्रश्रवण, सांडूनिया प्रवृत्ती निवृत्ती जाण मज लागी शरण रिघावे. कुळाचे उच्चपण, जातीचा अभिमान, धन मान चेष्टा, नाना निष्ठा इत्यादी सर्व सोडून देऊन वरिष्ठ असा जो परमेश्वर आहे त्याला शरण जावे असे नाथांचे सांगणे आहे. हृदयी भगवंताचे ध्यान, मुखी भगवंताचे नाम, श्रवणी भगवंताची कथा श्रवण, नाना मूर्ती दर्शन, रसनी तीर्थ प्राशन व साष्टांगी नमन याप्रमाणे आपल्या सर्व इंद्रियांनी अर्धा क्षणही रिकामा जाऊ न देता भगवंताची सेवा करणे हा सर्व धर्मांचा राजा असून अशा भक्ताचे सर्वभूती देवदर्शन होत असते. यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपले मनपणही नष्ट होते. थोडक्यात नाथांना हृदयातील भाव महत्त्वाचा वाटतोय. अंतर्यामी भगवंताचे नाम म्हणजेच भगवंत हृदयातील भाव जाणतो. मात्र ममत्व सोडून परब्रह्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रीकृष्ण उद्धवाला हेच तर सांगत आहेत. सर्व त्यागातील त्यागीपणही सोडावे म्हणजे सर्वच अभिमान सोडावा हे त्यागाचे मुख्य लक्षण आहे. मनुष्य जन्मभर दुसऱ्यासाठी त्याग करतो, पण दुसऱ्यासाठी काही केले आहे हे विसरत नाही. त्याचाही त्याग केला पाहिजे, त्यागाचाही त्याग केला पाहिजे. अहंकार येतो नाही तर. सर्व त्यागाचे त्यागिले पण उद्धवा तुझ मी सांगे न खूण, सर्व सांडावा अभिमान हे मुख्य लक्षण त्यागाचे. सर्व अभिमान सोडून भगवंताला शरण गेले असता मग भगवंताला जन्म मरण राहतच नाही. भगवंताच्या प्रतापानेच भक्त तरतात. भक्तांच्या मनात फार विचार येतात, संभ्रम पण असतात. भगवंताला शरण जाण्यासाठी काय डोंगर कपारेतून किंवा गिरीकंदात जाऊन बसावे, की एखाद्या झोपडीत राहावे, की दाही दिशांना त्याला धोंडीत फिरावे. भगवंताला कोठे राहायला एखादा गाव किंवा एखादे विशिष्ट ठिकाणही नाही. भगवंताला शरण जाण्यासाठी धावावे कुठे आणि कसे? भक्त म्हणतो की हे भगवंता, तुला कोणत्या ठिकाणी शरण यावे? तेव्हा भगवंत भक्ताला म्हणतात, बाबा रे, तू मला अन्यत्र कुठेही भेटू नकोस, अन्यत्र कुठेही शोधू नकोस. अरे मी तुझ्या हृदयातच आहे. म्हणसी शरण रिघावे कवणे ठाई, तरी मी असे तुझ्या हृदयी. ह्या हृदयास्थी लवलाही शरण पाही रिघावे. तुझ्या हृदयात असणाऱ्यालाच शरण जा. आपल्यातील ईश्वरत्व जाणून अतिशय नम्र होऊन भगवंतापर्यंत पोहोचता येते. त्याचा सोप्पा मार्ग एकनाथ येथे सांगत आहेत. ते म्हणतात, सर्व भावाने व सर्वस्वासह हृदयस्थ भगवंताला शरण येशील तेव्हाच सर्व प्राणी मात्रात आणि हृदयात राहणारा जो भगवंत त्याची सर्व व्यापकता भक्तीला प्राप्त होईल. मात्र त्याला एक अट आहे. शरण जाताना या किंचितही अभिमान तेवढा शिल्लक असता कामा नये. कारण हा अभिमान, हा अहंकारच भगवंताच्या प्राप्तीला सर्वात मोठं विघ्न आहे. अहंकाराचा पूर्ण त्यागच भगवंत प्राप्तीचा सर्वात सुकर असा मार्ग आहे. भक्तांच्या मनात अहंकार
थोडाही असला तर भगवंत साधकाला स्पर्शही करीत नाही. तुमचे संगती कोण सुख आले, आमुचे आम्हा कळले वर्म त्याचे. चोखा मेळा. धन्यवाद. मी वाचक पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.